शरण जायचं असेल ना मला शरण जा. तुला जीवनामध्ये काही मागायचं असेल मलाच माग. तुला दुःख सांगायचे असेल शेजारी नको सांगू, गावात नको सांगू. तुला दुःख शेअर करायचं असेल ना माझ्या मंदिरामध्ये मला तू शरण जा. जीवनात तुझा उद्धार मी केल्याशिवाय राहणार. संत महात्मे शरण केले. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता. हे मुश्किल तुझ्या रे भगवंता, हे मुश्किल तुझ्या रे भगवंता, आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता. फार सुंदर अभंग आहे बरं का, फार गोड आहे. असो वेळच्या अभावी म्हणत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सुद्धा म्हणतात भक्ती करायची असेल तर परमात्मा लाज धरत नाही. आणि म्हणून तुम्हाला जीवनामध्ये समस्या निवारण केंद्र जर काय असेल तर भगवंत आहे. हे मंदिर कशा करता बांधले आम्ही? मोठमोठे मंदिर देवाला शरण जाण्याकरतायत. नमस्कार करायचा, पाया पडायचं देवाच्या, देवाला समस्या सांगायची. आता शरण जाणं याचा अर्थ तुम्हाला सांगतो. पण शरण म्हणजे नेमकं काय आहे? साध्या साध्या गोष्टीमध्ये शरण जाणं म्हणजे काही त्याचा अर्थ मोठा होऊ शकतो का? आता एखाद्या वेळेस तुम्ही शरण जातात देवाला, पण त्याच्यामध्ये काय आहे? काहीच नाही ना. पण शरण शब्दाचा अर्थ नेमकं काय आहे? अहम वाचा चित्तांग, ज्ञानोबांची ओवी आहे. देऊन या शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे. जसा गंगा यमुना सरस्वती कावेरी ह्या नद्या उपनद्या आहेत. ह्या उपनद्या समुद्राला जाऊन भिडतात, एकत्र होतात, तेव्हा त्यांचं नाम संपून जातं पूर्ण. गंगेला गंगा कोणी म्हणत नाही, तिला समुद्र म्हटलं जातं. इंद्राणीला इंद्राणी म्हणत नाही, तिला समुद्र म्हटलं जातं. कावेरीला कावेरी म्हटलं जाईल, तिला काय म्हटलं जातं? समुद्र. यमुनेला समुद्र. म्हणजे जसं समुद्र आपूर्यमान मचलम प्रतिष्ठम समुद्रमापा प्रविशंती यद्वत. अर्थात समुद्र ज्याप्रमाणे सर्व नद्यांना आपलंसं करतो तसं भगवंत भक्तांना आपलंसं करून टाकतो पूर्ण. मग आपलंसं म्हणजे काय? जसं देव तसं आपण होतो. मग मी काही गोपाळ राहत नाही, मी काही संजू राहत नाही, मी काही अमुक राहत नाही, मी तमुक राहत नाही, मी काही राहत नाही. ते नाम शेष होऊन जातं पूर्ण आपलं. मग देव आणि आपण याच्यामध्ये काही प्रकारे भेद मानला जात नाही. एवढी स्थिती भक्तीच्या माध्यमातून मनुष्य सृष्टीमध्ये मनुष्याला प्राप्त होत असते. म्हणून तुम्हाला शरण जायचं असेल तर त्या भगवंताला शरण जा. तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात ऐसी आसी शरण जावे, ऐसी आसी भगवंताला शरण जावं. शरण आपण शरण जातो, कोणालाही जातो. एकदा काय झालं,
एके ठिकाणी पूर्वीच्या काळात मुक्काम करायचे महाराज लोक, साधनं नव्हती ना, कीर्तनकार आल्यानंतर मग मुक्काम करायचे. मग मुक्काम केल्यानंतर महाराज साधना वगैरे करून दर्शनाकरता मंदिरात जायचे. असाच प्रसंग एके ठिकाणी दर्शनाकरता मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरात दर्शन वगैरे झाल्यानंतर एका ओट्यावरती बसल्यानंतर समोरच्या ओट्यावरती एक जण बसलेला होता आणि त्याच्याबरोबर सुद्धा एक जण बसलेला होता. तिकडनं 2 माणसं आले, मंदिरामध्ये गेले, दर्शन घेतलं. दर्शन करून ते बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी काय केलं, तो जो बसला होता ओट्यावरती एक जण, त्याच्या पाया पडले, त्याला नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर मग तो मनुष्य गृहस्थ निघून गेला. कोण? ज्यांचं दर्शन घेतलं तो मनुष्य निघून गेला. निघून गेल्यानंतर मग त्यांना सहज का म्हटलं, तुम्ही या व्यक्तीचं दर्शन घेतलं, पाया पडलेत, यांचं काही असं महत्व आहे का? नाही, तसं महत्व नाही, पण कोण मूर्खांच्या नांदी लागेल म्हणे. काय म्हटला तो? कोण मूर्खांच्या नांदी लागेल, म्हणजे याचा अर्थ आहे शरण या शब्दाची व्याख्या म्हणजे मूर्खाच्या नांदी लागणे एवढंच घ्यावं लागेल का? तो पाया पडला, पण शरणचा अर्थ नेमकं काय आहे? जसं कीर्तन झाल्यानंतर काही लोक म्हणतात ना, महाराज चला आमच्याकडे चहा घ्यायला, दूध घ्यायला, चला चला चला. महाराज म्हणतात नाही हो, रात्रीचा टाइम आहे, मला पुढे जायचं आहे, घेऊ ना पुढे. नाही महाराज चला ना, चला चला. अशाच ठिकाणी असं एक झालं, कीर्तन वगैरे आटोपल्यानंतर एक मावशी होती. मावशी महाराज चला ना म्हणे, दूध घ्यायला चला. म्हटलं ताई वेळ होऊन जाईल मावशी. नाही चला चला चला, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. म्हटलं कोराला ना, कापून टाका, घेऊन जा. आज तुम्ही काय मागितलंय? तुमचे पाय. नाही हो महाराज तसं नाही म्हणे, तुम्ही चाला. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही. मग गेल्यानंतर म्हटलं जे असेल ते बरं का, काही हरकत नाही. मध्ये गेल्यानंतर त्या मावशीने काय केलं, आता घरामध्ये सर्वजण झोपलेले होते. मावशीबाई मध्ये गेल्यानंतर मग तिने काय केलं, ए उठा महाराज आले, ए उठा उठे महाराज आले, ए उठ महाराज आले. म्हटलं मावशी झोपू द्या, तुम्हाला जे द्यायचं थोडं मला द्या, कशाला त्यांना उठवतात? नाही नाही, तुमचे पाय आले आमच्या घरी, तुमचं दर्शन महत्वाचं आहे. म्हटलं नको, त्यांना उठवू नका तुम्ही. नाही म्हणे, त्याला उठवलं, ए उठ, ते उठ उठ. तो तोंड कसं मस्त करायला लागला, इकडून तिकडे. म्हटलं मावशी जाऊ द्या ना, त्याची इच्छा नाही, कशाला? नाही नाही महाराज तुम्ही थांबा म्हणे, त्याला उठवतेच म्हणे. ए उठ उठ. तो उठायला तयार नाही. त्याने काय केलं, ते गोदडीवरती गेले, घालून पाहू लागला. त्याने बघितलं महाराज आहे, त्याने तोंड कसं मसा केलं. त्यांना मुद्दामून डोळे झाकले. झाकल्यानंतर मग ती म्हणते, हे उठ ना म्हणे, उठ उठ. काय ग म्हणे, काय म्हणते, उठ उठ. त्याने अंगावरती गोदडी घेतली. म्हणजे नाही मला पाया पडायच्या, कशाला आग्रह करतेस? एवढं म्हटल्यानंतर मग ती म्हणते, पहा म्हणे महाराज, हा सर्वांच्या पाया पडतो म्हणे, पण आज नेमक्या तुमच्या पाया पडत नाहीत. किती मोठा अपमान आहे. हा सर्वांच्या पाया पडतो, तुमच्या पाया पडत नाहीये, मुद्दामून हा झोपलेला आहे. किती अपमान आहे. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही असं करा, दूध द्या मला, जाऊ द्या. नाही म्हणे, आता त्यांना उठवते मी. म्हटलं झोपू द्या, अजून गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही, नका उठवू त्यांना. नाही म्हणे, हो उठा, हो उठा, हो उठा. म्हणे कोण आहे? म्हणे महाराज आहे. नाही म्हणे, आज टाकलेली आहे म्हणे मी. आता मुळे जमणार. म्हटलं मावशी जाऊ द्या ना, त्यांची इच्छा नाहीये, कशा आहेत ना. त्या घाई गडबडीमध्ये काय झालं, कोणीच पाया पडलं नाही. पण ज्या बाईने पाया पडायला पाहिजे ती बाई सुद्धा पाया पडण्याचं विसरली. तुम्ही सांगा, आता शरण जाण्याचा अर्थ आहे का? महाराज घरी झाला, मग कशा करता झाला, काय उपयोग झाला का? काय नाही. हे बाय, समय वेळ काळ पाहावा लागत असतो आणि त्या समयाला अनुसरून वागावं लागत असतं. त्याचं काय नाही. घरी आले, दूध दिलं, सर्व झोपलेले आहेत, त्यांना उठवणं हा वेळेपणा आहे. त्यांना उठवणं काय आहे? वेळेपणा आहे. तर झोपू द्या ना, काय बिघडणार त्याच्यामध्ये? आमची उपस्थिती महत्वाची. पण तुम्ही मला आणलं, तुम्ही तर पाया पडा. त्याही विसरून गेल्या. म्हणजे शरण जाण्याचा काही अर्थ त्या ठिकाणी काही संपन्न होऊ शकत नाही. आणि इथे शरण म्हणजे काय? अहम, वाचा, चित्त आणि अंग. भगवंताला अहंकार रूपी असणारा जो धूर आहे तो भगवंताच्या चरणी समर्पित करा. रावण कशामुळे वाया गेला? अहंकार रूपी धूर. वाचा, ही वाचा आहेत ना, काही लोक एवढे बळबळ करतात, असं म्हणावं लागतं, तुमची बडबड केव्हा थांबेल, किती रुपये घेणार, तुम्ही बंद राहो, त्याला वाचन म्हणतो आपण. वाचा देवाशी समर्पित करा. चित्त म्हणजे मन, वृत्ती भगवंताशी समर्पित करा. आणि अंग म्हणजे शरीर हे भगवंताशी समर्पित करा. हे 4 असणाऱ्या जीवनामध्ये गोष्टी आपण जर भगवंताला समर्पित केल्या तर शरण या शब्दाचा अर्थ होतो. पण तेवढी मात्र शरणागती कोणी पत्करू शकत नाही. ती शरणागती जनाबाईने पत्करली, मीराबाईने पत्करली, सखूबाईने पत्करली, पुष्कळशा अभंग आहेत. लगन तुमसे लगा बैठे जो होगा
देखा जाए लगन तुमसे लगा बैठे लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा तुमसे लगा बैठे तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा जो होगा देखा जाएगा जो आएगा जो होगा देखा जाएगा देखा जाएगा जो होगा देखा जाएगा होगा देखा जाएगा तुम्हें अपना बना बैठे तुम्हें अपना बना बैठे जो होगा देखा जाएगा लगन तुमसे लगा बैठे तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा जो होगा देखा जाएगा। लगन म्हणजे प्रेम आनंद एकदा भगवंताशी समर्पित भावनेने आपण जर हे 4 प्रकार जर दिले तर भक्त काय म्हणतो जे होईल ते होईल. मी आता कुरुक्षेत्रावरती नैमिषारण्यामध्ये अधिक मासात गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला खरं सांगू जवळचं किती जरी लग्न असलं आणि तुमचं मनोगत तुमचं ध्येय ठरलं असलं की नाही मला जायचंच आहे या सप्ताहामध्ये पारायण करायचंच आहे आणि त्या ठिकाणी नेमकं जर अशी विपत्ती आली आपत्ती आली तर तो काय करतो ते लगन बाजूला ठेवतो. काही गरज नाही मला जे होईल ते होईल. अंतर आमचं दुरावलं तरी चालेल पण प्रभू मी आता संकल्प केलाय तुझ्या सेवेकरता मी आल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात लगन. मीराबाईने तेच केलं सखूबाईने तेच केलं जनाबाईने तेच केलं. ही त्याग वृत्ती जीवनामध्ये जर असेल तर भगवंताला शरण जाणं आहे. ऐसी आसी म्हणून त्या भगवंताला शरण जावं. त्याला शरण गेल्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणून शरण आता जन्मेजय राजाने सर्पयत्न केलं त्यावेळेस असं घडलं परीक्षिती राजा त्याचे वडील आणि वडील असताना परीक्षितीला सर्पदंश झाला म्हणून जन्मेजयाने काय केलं सर्पयज्ञ केलेला आहे आणि सर्पयज्ञामध्ये सर्व ऋत्विज आलेले आहेत बसलेले आहेत आहुती देऊ लागलेले आहेत. तक्षकाय स्वहा तक्षकाय स्वहा तक्षकाय स्वहा पण तक्षक येत नव्हता. जन्मेजय म्हणतात महाराज तक्षक काय येत नाही. त्यांनी ध्यान लावलं. आता विद्वान ब्राह्मण होते योगी ब्राह्मण होते ध्यान लावलं तर त्यांना समजलं की तक्षकाला साह्यभूत इंद्राने केलेलं आहे. तक्षक हा इंद्राच्या आसनाच्या खाली आहे. मग काय करावं इंद्राय तक्षकाय स्वहा इंद्रासह तक्षकावा अशी आहुती द्या आणि तेच झालं इंद्राय तक्षकाय स्वहा इंद्राय तक्षकाय स्वहा. मग इंद्र लागला हादरला तो घाबरू लागला म्हणजे तक्षक तू माझा झाला भक्षक बाबा जा निघून काही तुझा उपयोग नाही. म्हणजे इंद्राला शरण तक्षक गेला उपयोग झाला का नाही. त्याला शरण जाऊन काही उपयोग नाही. चला दुसरा सोपा दृष्टांत सांगतो. एखाद्याला असं घडलं एक शेतकरी काम करतोय शेतामध्ये आणि डोंगरावरून एक दगड आला आहे. तो दगड आल्यानंतर त्याचे दोन्ही हात दाबले गेलेले आहेत. हात उचलता येईना. काय करावं. समोरून एक पहिलवान गडी येत होता. त्याने बघितलंय तो रुबाबाव देतोय ताट मारणे येतोय. शेतकरी बाबा म्हणतात अहो दादा एक काम करा ना हात दगड थोडा बाजूला करा ना माझे हात दाबले गेलेत. तुझा नौकर आहे का मी मूर्खा मला तुझा नौकर समजतो मी पहलवान आहे पहलवान. बस आता शक्ती काही उपयोगाची का त्याची. तो रुबाबात अहंकारात निघून गेला. हा दयनीय झाला शेतकरी. काय करावं. तितक्यामध्ये एक जणाला तिकडनं असा बारका होता तो. त्याने त्या शेतकऱ्याकडे बघितलं. तो दगडही बघितला हातावर आणि बघितल्यानंतर सांगितलं का हो काय किती त्रास होत असेल तुम्हाला तुमचे हात किती रक्तबंबाळ झाले अहो किती अवस्था बिकट झाली तुमची हे कसं काय झालं कसं झालं. शेतकरी म्हणतो बाबा नुसतं बोलू नको तू इकडे हा दगड बाजूला कर. तो म्हणतो खरं सांगू का मी दगड बाजूला केला असता पण डॉक्टरांनी सांगितलंय 4 महिने कोणत्याच जड वस्तूला हात लावू नको मरशील नाही तर. आता एक साधा विचार करा. एकीकडे शक्ती आहे पैलवानाकडे काय होती पण काय नव्हतं दया. आणि या साध्या मनुष्याकडे तो बारीक होता त्याच्याकडे दया होती पण काय नव्हती शक्ती.
म्हणजे दोन्ही ज्या बाजू आहेत त्या कशा झाल्या, विसमान झाल्या. पण भगवंत तसा नाहीये. तो दयावंत आहे, तो कीर्तिवंत आहे, तो यशवंत आहे, तो गुणवंत आहे, तो स्वरूपवंत आहे. अनेक प्रकारची लक्षणं भगवंताकडे आहेत. म्हणून उदार आहेत परमात्मा. त्याला मागायचं असेल त्याला मागा, समस्या सांगायची असेल त्याला सांगा, डोकं टेकवायचं असेल त्याच्या पुढे टेकवा. कारण संसारातील लोक आपली अपेक्षा भंग केल्याशिवाय राहणार नाही. पण भगवंत मात्र आपलं जीवन परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐसियासी शरण जावे, शक्ती जीवे न वंची. महाराज, असा काही अनुभव आहे का तुमचा? हो, अनुभव आहेत. म्हणजे कोणता अनुभव आहेत? इतिहासामध्ये असं प्रकरण आहे, ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात. भीष्म प्राण केला खरा, भीष्म प्राण केला खरा, धनुर्धरा रक्षिल. प्रसिद्ध उदाहरण आहे महाभारतातील. भीष्मपण म्हणजे प्रतिज्ञाभंग ही कोणाची झाली? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची. असा इतिहास आहे, थोडक्यात सांगतो बघा 5 मिनिटाच्या मध्ये. भारतीय युद्ध होणार होतं कुरुक्षेत्रावरती, आणि त्यावेळेस जय आपल्याला मिळावा, दोन्ही पक्षाचे असणारे जे बाजू असतात ना, कौरव पांडव, यांना असा अभिमान वाटला, जय आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. काय झालं? दुर्योधन हा भगवान कृष्ण परमात्म्याच्या गृहकक्षामध्ये गेलेला आहे. रात्रीपासूनच ठाण मारून बसला भगवंताच्या उशीशी. तो होता अहंकारिक लोक मागे बसतात. कुठे बसतात ते? पुढे येत नाही, त्यांना अहंकार असतो. प्रसंग असा आहे, अर्जुन सकाळी 5:30 वाजता भगवंताच्या कक्षामध्ये गेला, पायापाशी बसलेला आहे. आणि बसल्यानंतर भगवंत सकाळच्या प्रहरी उठले. समोर लक्ष गेलं, कोण होतं समोर? अर्जुन. काय अर्जुना बाबा केव्हा आलास? मागून दुर्योधन म्हणतो, देवा मी अगोदर आलो आहे. भगवान म्हणतात, दुर्योधना मी याला अगोदर बघितलंय, माझ्या नजरेसमोर जो अगोदर आहे त्याला मी अगोदर बघितलंय. ठीक आहे म्हणे, दोघे माझे भक्त आहेत, काही हरकत नाही. भगवंताला समान बाजू धरावी लागली. दुष्ट सुद्धा जवळ करावा लागला आणि सज्जन सुद्धा जवळ करावं लागलं. बोला काय म्हणणं आहे तुमचं? देवा युद्ध आहे दादा, युद्ध करतायत? निश्चित. हो निश्चित. तुझ्याकडे आम्ही काहीतरी मागण्या करता आलोय. ठीक आहे. दुर्योधना अगोदर तू मागून घे, काय मागायचं ते म्हण. एकीकडे माझे 56 कोटी यादव असेल आणि एकीकडे फक्त मी एकटा असेल. तुला काय पसंत आहे सांग लवकर. बरं, मी असेल ज्या पक्षाकडून तिथे हातामध्ये शस्त्र धरणार नाही, काहीच मी कोणत्याच प्रकारचं आयुध हातामध्ये घेणार नाही. जमल्यास युक्तीच्या 2 गोष्टी सांगेल. माग दुर्योधना. दुर्योधन मनात विचार करता, गणपती बाप्पा कशाला मग रथावरती? घेणं नसती देणं नसते. हा म्हणतो मी फक्त येईल, हातामध्ये शस्त्र घेणार नाही. बरं, युक्तीच्या गोष्टी सांगणार, खऱ्या सांगतो का खोट्या सांगतो याचा भरोसा? हे कृष्णा, 56 कोटी यादव मला दे. ठीक आहे. अर्जुना बाबा, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर. मत भगवंता मला तूच पाहिजे, दुसरं काही नाही. ठीक आहे. झालं युद्धाला, आता आरंभ होणार आहेत. पण काळजी लागली भगवान कृष्ण परमात्म्याला. बळीराम दादा आहेत ना,
कारण बलराम दादा यांचा पक्ष म्हणजे दुर्योधन कौरव. दुर्योधन बलराम दादांचा पट्ट शिष्य होता आणि ज्या पक्षाकडून बलराम असेल त्या पक्षाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही हे फक्त माहिती होतं कुणाला? भगवान कृष्णाला. आता बलराम दादाची हकालपट्टी करावी, काहीतरी युक्ती करायला पाहिजे. सकाळी 4:30 वाजता बलराम दादा गंगेवरती स्नान करण्याकरता जायचे. भगवंताने काय केलंय का? वृद्ध ब्राह्मणाचं रूप धारण केलं, हातामध्ये काठी घेत घेत चाललेले आहेत. सकाळच्या प्रहरी श्रीकृष्ण भगवंताचं नामस्मरण, ओम विष्णुवे नमः विष्णुवे नमः असा जप करत करत बलराम दादा येत आहेत. आणि आल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा वृद्ध अवस्थेमध्ये आहेत. जाणून बुजून बलरामाकडून शेजारून नटून खटून गेले. गेल्यानंतर बलरामाचा धक्का भगवंताला लागला. भगवान